नमस्कार मित्रांनो, माय पुणे सिटी चॅनलमध्ये आपले स्वागत. मी विवेक इनामदार. आज आपण बोलणार आहोत प्रवाशांच्या खिशावरील दरोड्याबाबत. होय, PMPMLने केलेल्या अन्याय्य भाडेवाढीबाबत. PMPMLनी 1 जूनपासून म्हणजे परवापासून भाड्यामध्ये अचानक वाढ केली आहे. पूर्वी 5 रुपयात प्रवास हे PMPMLचं खास आकर्षण होतं. छोट्या प्रवासासाठी ते लोकांना खूप परवडायचं. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक PMPMLचा वापर करायचे. परंतु अचानक PMPMLने 5 रुपयाचं तिकीटच गायब केलं आहे. एकदम प्रवासाचं किमान भाडं हे 10 रुपये करण्यात आलं आहे. त्याचबरोबर 15 रुपये, 25 रुपये, 35 रुपये, 45 रुपये हे जे मधले ऑड फिगर्स आहेत त्या त्यांनी राऊंड अप करून भाडी आता 10, 20, 30, 40, 50, 60 अशा टप्प्याने वाढत जाणार आहेत. हे वाढत असताना जसं किमान भाडं कमी झालेलं एकदम वाढवलंय, त्याचप्रमाणे 10 रुपयाचं भाडं 20 रुपये, 20 रुपयाचं भाडं 30 रुपये, 30 रुपयाचं भाडं 50 रुपये अशा कुठलंही लॉजिक नसलेल्या पद्धतीने ती वाढ करण्यात आलेली आहे. दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे ठराविक अंतरासाठी, म्हणजे आपण रिक्षाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा जातो तेव्हा कुठल्याही रिक्षात बसलं तरी अंतराप्रमाणे भाडं असतं. परंतु PMPMLनी नवीन पद्धतीत डेपोनिहाय दरपत्रक केलं आहे. त्यामुळे एका ठिकाणी तुम्हाला 2 किलोमीटरसाठी 10 रुपये मोजावे लागतात, तर दुसरीकडे तोच प्रवास तुम्हाला 4 किलोमीटरसाठी करता येतोय. म्हणजे हे काय नक्की गणित मांडलेलं आहे हे देव जाणो. जगातील कोणत्याही शहरामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही फायद्यात नाही, ही वस्तुस्थिती आहे. सार्वजनिक वाहतुकीची मूळ कल्पनाच अशी आहे की लोकांना सुविधा देणे, लोकांना जास्तीत जास्त सार्वजनिक व्यवस्थेचा जेवढा वापर केला जाईल तेवढी खाजगी वाहनं कमी होतात आणि शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होते. PMPMLने देखील हेच करणं अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात ही भाडेवाढ पाहिली तर PMPMLचा खरोखरच हा उद्देश आहे का तूट भरून काढणे एवढाच उद्देश आहे हेच कळत नाहीये. PMPMLला पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांच्याकडून दरवर्षी आर्थिक सहाय्य केलं जातं. याचं कारणच असं आहे की ती तूट भरून कुठून तरी येणं आवश्यक आहे. आणि महापालिकेचा पैसा म्हणजे तरी काय हो, लोकांनीच कराच्या रूपाने दिलेला पैसा, जी तूट भरण्यासाठी लोकांच्याच पैशाचा वापर केला जातोय. असं असताना लोकांच्या थेट खिशावर प्रत्येक वेळेला बर्डन टाकणं हे कितपत योग्य आहे हा प्रवाशांचा प्रश्न आहे. PMPMLला बस खरेदीसाठी केंद्र शासनाकडून अनुदान मिळतं. PMRDA देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य करतं. या व्यतिरिक्त पिंपरी चिंचवड महापालिका 40% तर पुणे महापालिका 60% बोजा भरून ती तूट भरून काढण्याचा प्रयत्न करते. अशा पार्श्वभूमीवर PMPMLनी तूट भरून काढण्यासाठी प्रवाशांवर किती भाडेवाढ लादावी याला काहीतरी मर्यादा असणं आवश्यक आहे. PMPMLला 2017-18 या वर्षामध्ये 204 कोटी रुपयांची संचलन तूट आली होती. म्हणजे PMPML चालवण्यासाठी वर्षाला 204 कोटी रुपये कमी पडले. ही तूट दरवर्षी वाढत 2023-24 मध्ये ती 724 कोटीपर्यंत म्हणजे जवळजवळ तिप्पट वाढली. गेल्या वर्षी म्हणजे 2024-25 मध्ये PMPMLची ही तूट 766 कोटी रुपयांपर्यंत वाढली. आता ही तूट भरून काढण्यासाठी जे वेगवेगळे मार्ग अवलंबायला पाहिजेत त्याऐवजी तो बोजा प्रवाशांच्या खिशावर टाकणं कितपत योग्य आहे हा प्रश्न प्रवाशांकडून केला जातो. PMPMLनी 1 जूनपासून ही भाडेवाढ लागू केली. पहिल्याच दिवशी उत्पन्नात प्रचंड भाडेवाढ झाल्याचे सांगत PMPML प्रशासनाने आपली पाठ थोपटून घेतली. पण खरोखर या भाडेवाढीमुळं हे सातत्य कंटिन्यूस राहणार आहे का हा खरा प्रश्न आहे. पहिल्या दिवशी 1,97,00,000 रुपयांचे उत्पन्न PMPMLला मिळाले. साधारणतः 1,42,00,000 रुपये इतकं उत्पन्न
सरासरी PMPMLला दररोज मिळतं. म्हणजे साधारण 55 लाख रुपये एका दिवसात वाढल्याचं PMPML प्रशासनाला दिसून येतंय. PMPMLने प्रवास करणाऱ्या रोजच्या प्रवाशांची संख्या 9.5 लाख आहे. हे 9.5 लाख प्रवासी त्या दिवशी कायम राहिले. याचं कारण म्हणजे भाडेवाढ आजपासून लागू झाली आहे, हे प्रवाशांना माहीत नव्हतं. त्या दिवशी अनेक प्रवाशांना तो मोठा धक्का बसला की एकदम ₹5चं तिकीट ₹10 झालं, ₹30चं तिकीट ₹50 झालं. आता एवढे भाडेवाढ झाल्यानंतर प्रवाशांची संख्या टिकती का कमी होती, हा खरा चिंतेचा विषय असणार आहे. भाडेवाढ केल्यानंतर आणि ती जर अन्यायकारक अवाजवी असेल तर लोक PMPMLने का प्रवास करतील, हा खरा प्रश्न आहे. पुण्यातील वाहतूक समस्या दिवसेदिवस भयानक रूप धारण करत आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी काही तासांचा वेळ लागायला लागला आहे. अशा पार्श्वभूमीवर रस्त्यावरील वाहनांची संख्या मर्यादित ठेवणं हे एक मोठं आव्हान प्रशासनापुढे आहे. PMPMLला एका बसमध्ये 50 लोक बसतात. तेच तुम्ही कार काढली तर त्या कारमध्ये 1 किंवा 2 जण असतात, जास्तीत जास्त 4 जण असतात. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांमधली जी घनता आहे प्रवासी वाहतुकीची, ती मर्यादित ठेवण्यासाठी PMPMLची खूप मोठी जबाबदारी आहे. आणि जास्तीत जास्त लोक जेवढे PMPMLने प्रवास करतील तेवढ्या रस्त्यावरील कोंडीला आपण पर्याय देऊ शकणार आहे, त्याच्यावर आपल्याला उपाय मिळणार आहे. त्या दृष्टीने PMPMLनी तातडीनं या दरवाढीचा फेरविचार करावा. ₹5चं तिकीट पुन्हा चालू करावं. 10 मे बस ही जी लोकप्रिय योजना होती, अशा पद्धतीच्या योजना लागू करून कमी भाड्यामध्ये चांगल्या प्रवासी सेवा, जलद प्रवासी सेवा, सुखकर प्रवासी सेवा दिली तर त्याचा फायदा नक्कीच PMPMLचं उत्पन्न वाढण्यासाठी होणार आहे. सरसकट भाडेवाढ करून कुठलाही मार्ग निघणार नाही. प्रवाशांवर केलेली ही वाढ ही समाजहिताच्या दृष्टीने अत्यंत चुकीची आहे, पर्यावरणाच्या दृष्टीने चुकीची आहे. त्या दृष्टीने PMPML या गोष्टीचा विचार करील आणि ₹5चं तिकीट पुन्हा चालू करील. घेतलेली दरवाढ ही 5 ते 10% असावी, एवढी माफक अपेक्षा प्रवाशांची आहे. दरवाढ पूर्णच नको असं काही प्रवासी म्हणत नाहीत, परंतु ती परवडणारी असावी, एवढं गोष्ट PMPML प्रशासन विचार करील असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करावासा वाटतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला अवश्य कळवावे. कॉमेंट करावेत, लाईक करावा, व्हिडिओ शेअर करावेत आणि माय पुणे सिटी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.